पालकत्व म्हणजे काय? आपण मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप करतो असं तर नाही ना? नाही म्हणजे आजही आपल्याला अनेकदा आपले आईवडील फोन करतात आणि म्हणत असतात की असं करू नको, तसं करू नको. पण खऱ्या अर्थाने आपण याला पालकत्व म्हणूत का? का मुलांच्या आयुष्यामध्ये आपला वाढत चाललेला हस्तक्षेप म्हणजे पालकत्व आहे का? म्हणजे बघा ना, बऱ्याचदा आपली मुलं खूप चॉकलेट खातात. त्यावेळेस आपण म्हणतो की चॉकलेट खायचे नाही किंवा त्यांचे मित्र कसे आहेत यावरनं आपण त्यांना सांगत असतो की ह्या मित्रांसोबत तू राहा, ह्या मित्रांसोबत तू राहू नको. किंवा मुलं मोबाईल खूप वापरतात, टीव्ही खूप जास्त बघतात. त्यावेळेस आपण सहज त्यांना म्हणतो की तू आता जास्त वेळ टीव्ही बघायचा नाही किंवा ह्या मित्रांसोबत राहायचं नाही, तू मोबाईल वापरायचा नाही. म्हणजे एका अर्थाने आपण मुलांच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करतोय का? असा प्रश्न अनेक पालक मला रोज विचारत असतात. त्यावेळेस मी नेहमी पालकांना सांगतो की आपण आपल्या पालकत्वाला दिशा देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण मुलांसोबत काही नॉर्म सेट करू शकू का? म्हणजे रोज मी एकच चॉकलेट तुला देणार आहे, म्हणजे दिवसभरात तू एकच चॉकलेट खायचं आहे. किंवा मोबाईलच्या बाबतीमध्ये आपण हे सांगू शकतो की तू मोबाईल वापरण्यासाठी हा तुझा टाइम लिमिट आहे. 10 मिनिटं आपण त्याला देऊयात, 30 मिनिटं आपण त्याला देऊयात. पण जे काही शेड्यूल आपलं ठरलेलं असेल त्यानुसार मुलांना आपण टाइम दिला पाहिजे. म्हणजेच आपण मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप तर करत आहोत, परंतु त्या हस्तक्षेपाच्या पण काही मर्यादा असल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने यालाच आपण पालकत्व म्हणू शकतो.